नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 21. एकीचा अस्त दुसरीचा उदय. तात्पुरती का होईना पण सरिताची समजूत घालण्यात राजस यशस्वी झाला होता. मानसीच्या अचानक जाण्याने आणि सरिताच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राजसचे मन दुबंगले होते. पण सरिताला दिलेल्या एका वचनामुळे काही दिवसांचा दिलासा त्याला मिळाला. त्याच समाधानात तो आपल्या कामावर रुजू झाला. दिवसभराचे काम उरकून संध्याकाळी तो घरी जायला निघाला. तेव्हा मालकांनी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. राजसनं होकार दिला आणि तो तिथेच थांबला. पण आश्चर्य म्हणजे 10 मिनिटांनंतर मालकांनी त्याला कोणतेही काम न सांगता घरी जायला सांगितलं. राजसला नवल वाटलं. आज यांना काय झालं? आधी थांब म्हणाले आणि आता लगेच जा म्हणतात. त्याने मुद्दाम विचारलं, काही काम आहे का? तसं असेल तर सांगा, मी थांबतो. यावर मालक हसून म्हणाले, काही नाही रे, सहज विचारलं. बघितलं, गरज पडली तर तू थांबतोस की नाही. मग काय पाहिलत? राजसनं हसून प्रतिसाद दिला असता मालक हसला आणि त्याला जाण्याचा संकेत दिला. मालकांचा जाण्याचा संकेत ओळखून तो घरी निघाला. दुसऱ्या दिवशी राजस नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला. वर्गात प्रवेश केल्यावर त्याला दिसलं की सरिता आधीच येऊन बसली होती. लेक्चर सुरू व्हायला अजून 15 मिनिटं बाकी होती. तरीही ती आज लवकर आली होती. तिला ठाऊक होतं की राजस नेहमी वेळेच्या आधी हजर असतो. राजसला पाहता सरिताच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. तिच्या ओठांवर एक छानसं हास्य उमटलं. कालच्यापेक्षा आज ती अधिक प्रसन्न वाटत होती. कदाचित राजसनं भेटण्याचे वचन दिल्याचा हा परिणाम असावा. राजस जवळ येताच तिने त्याचे सुहास्य स्वागत केलं आणि नजरेनंच आपल्या बाजूला बसण्याची खूण केली. राजस हलके स्मित हास्य करत तिच्या बाजूला बसला. मग रविवारी नक्की ना? सरितानं थेट विषयाला हात घातला. राजसनं आजूबाजूला पाहत सावधपणे हो म्हटलं. वर्गात काही मुलं बसली होती आणि सरितासारखी रूपगर्विता वर्गात असताना सर्वांच्या नजरा तिकडे वळणे स्वाभाविक होते. राजसचा होकार ऐकता सरिताचे कान तृप्त झाले आणि ती आपसुकच स्वप्नरंजनात हरवली. कधी अवखळ, कधी संयमी रंगली सरिता स्वप्नरंजनी. प्रतीक्षा तीच होकाराची, तरळे राजस नित्य अंजनी. पुढचे 2-4 दिवस नेत्रांच्या लपंडावातच गेली. कधी नजरेस नजर भिडत होती तर कधी भिडस्त होऊन नजर चोरली जात होती. राजसने आता स्वतःच्या मनाची पूर्ण तयारी केली होती. सरिताचा मूड आता पूर्वीसारखाच उत्साही दिसत होता. अखेर तो अनोखा रविवार उजाडला. ठरल्याप्रमाणे दोघेही वेळेच्या आधी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. जवळजवळ एकाच वेळी दोघे तिथे आले होते. ही त्यांची तिथे दुसरी भेट होती. 2 महिन्यांपूर्वी याच ठिकाणी सरिताच्या डोळ्यातील अश्रूंनी राजसच्या हृदयाचे दगडी आवरण फोडले होते. दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं आणि एका कोपऱ्यातील टेबलवर जाऊन बसले. राजसने यावेळी पुढाकार घेऊन विचारलं, काय घेणार? सरिता म्हणाली, काही मागव, जे तुला आवडेल. राजसने व्हेज कटलेट्सची ऑर्डर दिली. राजसला आपली आवड लक्षात आहे हे पाहून सरिता मनोमन सुखावली. वेटर ऑर्डर घेऊन गेल्यानंतर सरिताने मूळ मुद्दा काढला. मग काय ठरवलंस राजस? माझं प्रेम तुला स्वीकार आहे ना? राजस गंभीर झाला आणि म्हणाला, सरिता, तुझे प्रेम स्वीकारण्याआधी मला तुला काही सांगायचंय, ते नीट ऐक. असं म्हणत राजसनं आपल्या शालेय जीवनातील मानसीचा संपूर्ण पट तिच्या डोळ्यासमोर उलगडला. जसा तो बोलत होता तसे सरिताच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. उगवत्या सूर्याप्रमाणे प्रफुल्लित दिसणारा तिचा चेहरा अचानक मावळतीला झुकू लागला. तिला वाटलं जणू काही सगळं संपलं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. हे खेळ प्रेमाचे आगळे वेगळे, कधी उन्हाचे कधी सावलीचे, उन्मळून पडतात कधी वृक्ष जसे, कधी नव रुजवातीच्या चाहुलीचे. बराच वेळ शांतता पसरली होती. सरिता सुन्न होऊन बसली होती. राजसचे पहिले प्रेम कोणी मानसी होती हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. वर्षभर ज्या राजसच्या मागे तिचे मन पाखरू गिरट्या घालत होते त्यानेच जणू तिचे पंख छाटले होते. राजसलाही तिची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. त्या शांततेचा भंग करत त्याने सरिताचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, मी असाच आहे, सगळ्यांना दुःखच देतो,
जर तू मला माझ्या गुणदोषांसकट स्वीकारणार असशील तर. राजेशचे ते शब्द ऐकतात सरिताने चटकन विचारलं, तर काय, बोल ना. राजेश मिस्किलपणे हसत म्हणाला, तर माझ्या प्रेमाची नाव सरितेच्या हृदयी लोटावी म्हणतो. हे ऐकता सरिताच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं. पण या सरितेचे हृदय तर आधीच तू चोरले आहेस, तिने लाजत उत्तर दिलं. राजेशने तिला चिडवलं, मी नाही, तूच मला वळवून घेतलेस आणि आपल्या प्रवाहात वाहायला भाग पाडलेस. रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढल्याने सरिताने सुचवले की आपण दुसरीकडे कुठेतरी निवांत जाऊया. दोघेही बाहेर पडले. नियतीचे चक्र पहा. राजेशने ज्या बागेत मानसी सोबत वेळ घालवण्याचे स्वप्न पाहिलं होते त्याच बागेत तो आज सरिता सोबत आला होता. ठिकाण तेच, प्रेमी तोच, पण प्रेमिका बदलली होती. धीर गंभीर मानसीच्या जागी आज अवखळ सरिता होती. क्षणभर राजेश पुन्हा मानसीच्या आठवणीत हरवला. पुन्हा तेच विचारचक्र, तोच चेहरा नजरेसमोर. दिसे सरितेत रूप मानस, हे नियतीचे असे कोणते सदर. सरिताने त्याला भानावर आणले. हळूहळू दोघांमधील तणाव संपला आणि गप्पा रंगू लागल्या. सुरुवातीला असलेले अंतर कमी होत गेले. सरिता पुन्हा पुन्हा विचारून स्वतःच्या मनाची खात्री करून घेत होती की राजेश आता तिचाच आहे ना. राजेश तिच्या स्वर्गीय सौंदर्यावर आणि बोलण्यावर मोहित होत चालला होता. गप्पांच्या ओघात मानसीचे नाव मनाच्या पानातून पुसट होत गेले आणि सरिताचा उदय झाला. दुपार उलटून सांज झाली, पण त्यांचे बोलणे काही संपत नव्हते. राजेशने सरिताचे हात हातात घेऊन प्रेमाची ग्वाही दिली. एकाचा अस्त दुसऱ्याचा उदय, प्रेमाचं असावं का असंच प्रेमेय. म्हणतात बदल हा सृष्टीचा नियम, प्रेमही पाहते का त्यात तशीच सोय. राजेश आता सरिताच्या प्रेमपाशात पूर्णपणे गुंतला होता. सूर्यास्तासोबत प्रेमाचा हा नवा अध्याय पूर्ण बहरात आला होता. निशेने चोर पावली प्रवेश केला होता. राजेश भानावर आला. चल आता निघूयात, घरचे काळजी करतील, त्यानं सुचवलं. निघताना सरिताने राजेशला घट्ट मिठी मारली आणि भाऊक होऊन विचारलं, राजेश तू मला सोडून तर जाणार नाहीस ना, शेवटपर्यंत साथ देशील ना. राजेशने तिला वचन दिलं आणि दोघेही पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन आपापल्या घरी परतले. एकमेका बहुपाशात वचने देतीच झाली. प्रेम नौका दोघांची गृही मार्गस्थ झाली. राजेश आणि सरिताचे हे नवीन नाते आता कोणते वळण घेणार. मानसीच्या आठवणी कायमच्या पुसल्या जातील का. आणि पूर्वा जेव्हा राजेशच्या या नवीन प्रेमाबद्दल ऐकेल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल. ऐकायला विसरू नका राजेश भाग्यचा पुढचा भाग.